नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे थोडासा घरासंबंधी आणि किचन संबंधी महत्त्वाच्या मी काही वस्तू मागवलेल्या आहेत, तर त्याविषयी हा व्हिडिओ असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी माझ्या किचनसाठी आणि बाथरूमसाठी मीशोवरून काही महत्त्वाच्या वस्तू मागवल्या होत्या, ज्या मला असं वाटलं की खूप युजफुल आहेत किचनसाठी आणि बाथरूमसाठी. तर त्या सर्व वस्तू कोणत्या आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ॲक्च्युली मी भरपूर वस्तू मागवल्या होत्या, पण काही वस्तू अवेलेबल होत्या तर काही नव्हत्या. त्यामुळे मीशोवाल्यांनी माझे पैसे मला रिटर्न केले आणि सांगितलं की वस्तू अवेलेबल नाहीयेत. पण ज्या वस्तू आलेल्या आहेत त्या वस्तू मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. आय होप की तुम्हाला सुद्धा ते इम्पॉर्टंट ठरतील. तर चला तर फटाफट व्हिडिओला सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते की मी कोणकोणत्या वस्तू आणलेल्या आहेत ते. तर आजची आपली पहिली जी वस्तू आहे ती आहे, मी तुमच्या समोरच अनबॉक्सिंग करते. ॲक्च्युली मी आधी चेक केली होती, कारण जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला रिटर्न करता येईल म्हणून. तर हे आहे, हे आपण बाथरूममध्ये आणि किचनमध्ये दोन्ही ठिकाणी यूज करू शकतो. हे पूर्ण स्टीलचं स्टँड आहे एक प्रकारचा, आणि इथे वरती आपण कोणतेही क्रीम किंवा साबण ठेवू शकतो आणि खाली स्पॉन्ज वगैरे आपण ठेवू शकतो. तर याच्यासोबत मला हे हुक सुद्धा मिळालेलं आहे. हे जे हुक आहे ते आपण भिंतीला अशा प्रकारे चिटकू शकतो. याला मागे एक प्रकारचं एक स्टिक दिलं जातं. ते स्टिक जे आहे ते काढायचं आणि मग ते भिंतीला चिटकवून मग त्यावर आपण हे अशा प्रकारे स्टँड अडकवू शकतो. तर सर्वात पहिलं माझं हे प्रोडक्ट आहे, जे आपण बाथरूममध्ये सुद्धा यूज करू शकतो साबण वगैरे ठेवण्यासाठी, किंवा आपण किचनमध्ये सुद्धा यूज करू शकतो. तर मला तर याची क्वालिटी खूप आवडली आहे. क्वालिटीमध्ये नंबर 1 आहे, कारण पूर्ण स्टीलचं आहे, त्यामुळे गंजण्याचा प्रश्न नाही आहे. आणि किंमत सुद्धा ह्याची जास्त नाहीये. मी तुम्हाला किंमत सांगते ह्याची किती आहे. तर ह्याची किंमत आहे 146 रुपये. तर किमतीच्या मानाने मला वस्तू फारच छान वाटली. क्वालिटी पण एक नंबर आहे, मजबूत आहे. असं नाही की खूप असं हलकं वगैरे नाहीये, खूप छान क्वालिटी आहे. तर तुम्हाला जर हे ऑर्डर करायचं असेल तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करेल. तर असं होतं आपलं पहिलं प्रोडक्ट. तर आता आपण बघूया आपलं दुसरं प्रोडक्ट. तर हे जे आहे हे सुद्धा स्टँडच आहे. याच्यामध्ये सिल्वर कलरचा स्टँड मला म्हणजे स्टीलचा मला हवा होता, पण नाही मिळाला, मला हाच दिसला. आणि जेव्हा मी ऑर्डर केलं होतं तेव्हा मला असं वाटलं की खूप म्हणजे छोटा वगैरे येईल, पण एकदम छोटा नाहीये. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ह्याची म्हणजे साईज आहे, खूप छान आहे. आणि हे आपण कॉर्नर म्हणून यूज करू शकतो. हे सुद्धा किचन आणि बाथरूम दोन्ही याला चालणार आहे. म्हणून मी थंबनेलला टाकताना असं टाकलं होतं की किचन आणि बाथरूम इसेन्शियल्स, म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्ही हे यूज करू शकता. अगेन क्वालिटी, तर ह्याची सुद्धा क्वालिटी एकदम सुंदर आहे, एकदम प्रीमियम क्वालिटी आहे, खूप मजबूत आहे, हेवी सुद्धा आहे. तर याच्यावर तुम्ही बऱ्यापैकी वस्तू प्लेस करू शकता. हे तुम्ही किचनमध्ये सुद्धा यूज करू शकता आणि बाथरूममध्ये शॅम्पू, कंडिशनर वगैरे सर्व बॉटल्स ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. पण हो, हा कॉर्नर असल्यामुळे दोन भिंती एकत्र असल्यावरच आपल्याला लावता येणार आहे. त्यानंतर याच्यासोबत सुद्धा अशा प्रकारचे हुक दिलेले आहेत, जे हुक आपण भिंतीवर टाइल्सवर पेस्ट करून त्यावर हे अडकवू शकतो. हुक इकडे आपल्याला अशा प्रकारे लावता येईल आणि दुसरं जे हुक आहे ते अशा प्रकारे लावता येईल. तर हुक असल्यामुळे खूपच सोयीचं होऊन जातं, कारण आपण फ्लॅटमध्ये राहतो तर कसं आहे ना, खिळे वगैरे आपण ठोकू शकत नाही, आणि टाइल्स असेल तर खिळे ठोकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हे जे हुक आहेत ते खूपच महत्त्वाचे असतात. तर मला असं वाटतं की हे प्रोडक्ट सुद्धा म्हणजे 10 on 10 आहे. क्वालिटी वाईज पण बेस्ट आहे. तर याची प्राइस मी तुम्हाला सांगते. याची प्राइस आहे 161 रुपये आणि हे मेटलचं बनलेलं आहे. तर मेटल जरी असेल तरी क्वालिटी खूप छान आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही मीशोद्वारे ऑर्डर करू शकता. बघूया आपलं तिसरं प्रोडक्ट काय आहे. खरं तर मी हे दिवाळीच्या वेळेला ऑर्डर करणार होती, पण माझी इतकी गडबड झाली की मला ऑर्डर करताच आलं नाही. हे प्रोडक्ट मला बऱ्याच दिवसापासून पाहिजे होतं. हे आहे मल्टी स्टोरेज कंटेनर. मल्टी स्टोरेज कंटेनर आहे हे. याला उघडायला अशा प्रकारे दोन्ही बाजूनी असे बटन्स दिलेले आहेत. तर हे अशा प्रकारे प्लास्टिकचं आहे, पण क्वालिटी छान आहे, एकदम लो क्वालिटी नाही आहे. आणि याच्या आतमध्ये एक मिनिट, याच्या आतमध्ये अशा प्रकारे तुम्हाला कंटेनर्स दिलेले आहेत प्लास्टिकचेच. तर हे कंटेनर्स मध्ये आपण कोथिंबीर, कढीपत्ता, त्यानंतर मिरची, अद्रक, लिंबू असं एकाच ठिकाणी सर्व सामान ठेवू शकतो. कारण काय होतं ना,
आपण जेव्हा मसाला घेऊन येतो मार्केटमधून तर आपण काय करतो, सगळं वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवतो. तेव्हा आपल्याला एक गोष्ट घ्यावी लागते, मग ती दुसरा डबा, मग तिसरा डबा. त्याच्यापेक्षा एकाच ठिकाणी तुम्हाला पूर्ण डब्बा पूर्ण सगळं ठेवता येईल जे मसाल्याचे पदार्थ असतात. आणि रोजचा स्वयंपाक तर कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, लसूण ह्या गोष्टींशिवाय तर होऊ शकत नाही. त्यामुळे मला हा बेस्ट ऑप्शन वाटतो. कोणतीही भाजी करायची असेल तर बस हा डब्बा उचलायचा आणि आपण किचनमध्ये घेऊन गेलो की आपली भाजी इझिली होऊन जाईल. तर मला तर हा खूप युजफुल वाटला होता. मी जेव्हा सर्च करत होते किचन इसेन्शियल्समध्ये तर मला सर्वात पहिले हा डबा दिसला होता आणि रिव्ह्यूज पण चांगले होते. तर क्वालिटी ह्याची छान आहे, छान म्हणजे एकदम छान नाही आहे पण ओके आहे, एकदम लो क्वालिटी पण नाही आहे. तर आपल्याला यूज किचनच्या हिशोबाने फ्रीजमध्ये यूज करण्यासाठी हा बेस्ट आहे. बाकी तुम्ही बाहेर यूज करायला हा काही कामाचा नाही आहे, हा फक्त फ्रीजसाठी युजफुल आहे. आणि विशेष म्हणजे हा डबा ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला इझिली दिसतं की कशामध्ये काय काय ठेवलेले. तर हा डबा सुद्धा क्वालिटी वाईज मला आवडलेला आहे. याला सुद्धा 10 on 10. याला फ्रीज स्टोरेज म्हणतात, म्हणजे हा फक्त फ्रीजमध्ये यूज करण्यासाठी आहे. आणि याची प्राइस आहे 129 रुपये. तर एकदम स्वस्तामध्ये आपल्याला हे एकदम सोयीचा असा हा डबा पडणार आहे. तर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता मिशोवरून. तर बघूया आपलं नेक्स्ट प्रोडक्ट काय आहे. नेक्स्ट प्रोडक्ट आपला आहे, हे पण वॉशरूमच्या इथेच आपण यूज करू शकतो किंवा आपण हॉलमध्ये वगैरे पण यूज करू शकतो. ह्याच्यासोबत सुद्धा आपल्याला एक दिलेला आहे स्टिक करण्यासाठी. तर हे सुद्धा मी जेव्हा याचा रिव्ह्यू बघितला तेव्हा मला हे खूप आवडलं. आपण हे सुद्धा किचनमध्ये किंवा वॉशरूममध्ये किंवा वॉशरूमच्या बाहेर जी वॉल असते जिथे आपलं बेसिन वगैरे असतं आणि बेसिनच्या वरती आपल्याला असं आपले प्रोडक्ट्स ठेवण्यासाठी काहीतरी जागा हवी असते आणि तेव्हा आपल्याकडे जेव्हा काहीच नसतं, कोणताही कॉर्नर नसतो, तेव्हा मग आपला सगळा पसारा बेसिनच्या आजूबाजूलाच जमा होतो, जसं की माझा झालेला आहे सध्या. तर आता मी माझ्या बेसिनच्या जवळ हे स्टिक करणार आहे. याच्यासोबत स्टिक करण्यासाठी मला हे स्टिकर्स पण दिलेले आहेत. 2 प्रकारचे हे स्टिकर्स आहेत. तर हे जेव्हा असं वॉलला आपण स्टिक करणार तेव्हा ते एकदम फिट स्टिक होऊन जाणार आणि आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आपण इथे ठेवू शकतो. तर अशा प्रकारे हे प्रोडक्ट्स खूप युजफुल वाटलं मला. आणि स्पेशली मला माझ्या बाथरूम जवळ असं काहीतरी हवंच होतं की जिथे मी असं व्यवस्थित माझे प्रोडक्ट्स ठेवू शकेन. क्वालिटी वाईज खूप सुंदर आहे. प्राइस आहे 133 रुपये. 133 रुपयांना मला हे मिळालेलं आहे आणि हे प्लास्टिकचं आहे पण क्वालिटी खूप छान आहे. तर लावल्यानंतर हे कसं दिसतं ते सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर आपलं नेक्स्ट प्रोडक्ट असणार आहे चॉपिंग बोर्ड. हा आहे वुडन चॉपिंग बोर्ड जो मला बऱ्याच दिवसापासून हवा होता आणि मिशोवाल्यांकडे म्हणजे मिशोमध्ये मी आधी पण ऑर्डर केला होता पण ती ऑर्डर कॅन्सल होत होती. मला माहिती नाही, मे बी त्यांच्याकडे अवेलेबल नसेल, पण आता अवेलेबल होतं त्यामुळे तो मला मिळाला. आणि मला बऱ्याच दिवसापासून चॉपिंग बोर्ड असाच हवा होता वुडनमध्ये. माझ्याकडे आता जो चॉपिंग बोर्ड आहे तो प्लास्टिकचा आहे आणि सगळे मला बोलत होते की नको प्लास्टिक वापरू वगैरे, म्हणून म्हटलं चला वुडनच आपण ऑर्डर करूया जे एकदम नॅचरल असतं त्यामुळे. तर हा चॉपिंग बोर्ड मला 118 रुपयाला मिळाला आणि क्वालिटी खूप सुंदर आहे. 118च्या मानाने म्हणजे खरंच खूप छान आहे क्वालिटी. तर तुम्हाला जर मागवायचं असेल तुम्ही मिशोवरून चॉपिंग बोर्ड नक्की मागवा. बाकी सगळ्या साईटवर पण मी चेक केलं होतं, फ्लिपकार्ट वगैरेवर, पण बाकी साईटवर जरा याची प्राइस जास्त वाटली मला कम्पेअर टू मिशो. त्यामुळे मिशोवर मला खूपच छान वाटले हे सर्व प्रोडक्ट्स. आणि सर्व प्रोडक्ट्स 200च्या आतले आहेत. 200 काय 150च्या आतले आहेत. मग पैशांच्या मानाने खूपच जास्त सोयीचे आहेत. त्यामुळे मी रेकमेंड करेल तुम्हाला की मिशोवरून ह्या वस्तू तुम्ही आरामशीर ऑर्डर करू शकता. खूप छान वस्तू आहेत आणि अजूनही बरेच अशा वस्तू मिशोवर अवेलेबल आहेत ज्या तुम्ही किचन आणि बाथरूमसाठी यूज करू शकता. चला तर मग आपल्या नेक्स्ट प्रोडक्टकडे वळूया. तर आपलं नेक्स्ट प्रोडक्ट असणार आहे, ह्याला टॉवेल होल्डर असं म्हणतात. तर हे एक प्रकारचा रॉड आहे आणि त्याला असे हुक दिलेले आहेत. तर हे हुक तुम्ही ट्रॉलीला वगैरे अडकवू शकता किंवा दरवाजाला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे अडकवून मग त्यानंतर इकडे तुम्ही अशा प्रकारे टॉवेल अडकवू शकता. तर हे पण खूप इम्पॉर्टंट वाटलं मला, कारण आपण जेव्हा किचनमध्ये वगैरे उभे असतो ट्रॉलीच्या आजूबाजूला तर आपल्याला सारखं हात धुवायला, बेसिनच्या बाजूला स्पेशली आपल्याला सारखं आपण हात धुवत असतो आणि हात पुसण्यासाठी आपल्याला कपडा हवा असतो. तर तो आपण कुठेतरी असंच अडकवलेला असतो, कोणत्याही हुकला वगैरे अडकवलेला असतो. तर मला असं वाटतं की हे प्रॉपर आपण व्यवस्थित जर ट्रॉलीला अडकवलं तर वेगळ्या अशा हुकची आपल्याला गरज लागणार नाही आणि हे इझिली निघत सुद्धा नाही, कारण हे अशा प्रकारे हुक दिलेले आहेत तर ते निघत नाही लवकर.
तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आणि युजफुल मला प्रोडक्ट वाटलेला आहे। तर अशा प्रकारे मी ह्या सर्व वस्तू मागवल्या आहेत आणि ह्या सर्व मला खूप युजफुल वाटल्या, खूप महत्त्वाच्या वाटल्या। कोणतंही प्रोडक्ट असं वाटलं नाही की उगाचच मागवलं वगैरे। तर आता ह्या वस्तू मी सर्व जिथे जिथे मला प्लेस करायचे आहे तिथे मी प्लेस करणार आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की कशा दिसतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। या सर्व प्रोडक्टच्या लिंक्स जर तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंटद्वारे कळवा। मी या सर्व प्रोडक्ट्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्याशी शेअर करेन। आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।